कार्तिकचे पप्पा जायच्या टायमिंगला तर ते जातात ना, मग मी गॅलरीत थांबते ना, तर मला सकाळ सकाळ काय दिसलं बघा, मुंगूस आहे. दिसतंय का तुम्हाला? यायला लागले. छोटंसं पिल्लू आहे, म्हणजे जास्त मोठं पण नाही, जास्त छोटं पण नाही, मिडियम साईज आहे. आणि न चुकता 2 दिवसांनी 3 दिवसांनी दिसते. आता हे बघा, वरून खाली यायला लागले. दिसतंय का? आणि असं मुंगूस बघितलं मला लय खुश होऊन जाते. काय म्हणतात की मुंगूसचं तोंड बघितलं की दिवस चांगला जातो किंवा येणारे दिवस चांगले जातात असं म्हणतात आहे. म्हणून मी गॅलरीत थांबले की मला ना मुंगूस दिसते. तुम्हाला कुठून दिसतं गॅलरीतून मी तुम्हाला नक्की एका दिवशी दाखवते. हे बघा समोर मुंगूस. तर ना तास दीड तासच तिथंच होतं. तर मी 15-20 मिनटं थांबली. त्याच्यानंतर मग मी तिथून निघाली. हे बघा वरती आलं आहे थोडंसं, मातीचं ढीग आहे ना त्याच्यावरती आलं आहे बघा. तिथं नाही म्हटलं तरी मस्त अर्धा तास होतं, कारण की मी ये जा तेव्हा बघत होते तर मला दिसलेलं. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला पण असं बघायला आवडतं आहे का? मला तर आवडतं आहे, कारण की म्हणतात की मुंगूसचं तोंड बघितलं की दिवस चांगले जातात, येणारे दिवस पण खूप छान जातात ते. पार इथं आमच्या गेटपर्यंत येतं. तर गेटपर्यंत आलेलं जर मी एकदाच बघितलं, कारण की मी आतमध्ये काम करताना मी गेटपर्यंत बघितलेलं. तर पटकन मोबाईल आणेपर्यंत ते गेलं की जवळून खूप जवळ दिसतं, लय लांब आहे. मग तरी पण मी झूम करून मी व्हिडिओ बनवला आहे. पार्किंगच्या गेटपाशी आलं ना मुंगूस, तर तेव्हा अजून अवजरून तुम्हाला मी दाखवते, कारण की येते इथं 2 दिवसांनी 3 दिवसांनी 2 दिवसांनी 3 दिवसांनी बाहेर येते. असो, आता लागली स्वयंपाकाला. तर बनवणार आहे खिचडी भात, साधं सिंपल. तर इथं बघा दूध आले, आणि दूध किती वाजता येते? 12 वाजता येते. तर मी असं दूध आहे ना चाळूनच घेते. आणि दूध तापवायचं म्हटलं त्याच्या अगोदर आहे ना रद्दी पेपरला तूप लावते आणि मग गॅस पेटवते. तर इथं बघा रद्दी पेपरला तूप लावलं आणि गॅसवर दूध ठेवते. गॅसवर दूध ठेवते. त्याच्यानंतर इथं बघा मी तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आणि कुकर पण धुवून घेतलं. मी काय पण वस्तू घेते ना म्हणजे वापरायला, कुकर असून दे टोप असून ते मी धुवूनच घेते. तर मग ते पाणी आटल्यानंतर बघा तेल टाकलं. इथं बघा राई, जिरा आणि सगळे खडे मसाले टाकलेत. कढीपत्ता, टेचलेला आलं, लसूण, मिरची कापलेली ते पण, आणि कांदा आणि टमाटर चांगलं एकजूट फ्राय करून घेते. एकदम गुलाबी रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घेते. हे बघा चमच्याने मिक्स करून घेते आणि वरतून त्याचं झाकण लावून घेते, कारण की म्हणतात की झाकण लावून ठेवलं की पटकन शिजते. तर इथं बघा झाकण लावून घेते आणि त्याच्यानंतर परत मी 5-10 मिनटं ठेवते, पूर्ण गाळ व्हायला पाहिजे चांगलं. आणि चांगलं शिजलं आणि आता हलवून घेते आणि धुतलेला तांदूळ आहे ना तो टाकून घेते. आणि त्याच्यात मला जेवढं आवडतं तेवढं मी शेंगदाणे टाकलं. चांगलं भाजून घेते, एकजीव करून घेते. हळद, धनपूड आणि शेजवान फ्राय राईस ते पण टाकते. आणि चवीपुरता मीठ आणि धन पावडर हे टाकते. हे बघा, आणि पाणी जेवढं मला पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकून घेते आणि कुकर लावते आणि 3 शिट्या करून घेते. फोडणीचा भात आहे ना असं साधं सिंपलच बनवते, जास्त काही नाही. मी आणि कार्तिकच खायला, आणि उरलं की मग संध्याकाळी कार्तिकचे पप्पा, मी, आम्ही दोघं, म्हणजे भात तर उरतं एवढं लगेच संपत नाही. तर 2 टाईम होऊन जाते त्याच्यासाठी. आणि कटर पॅड कापले ना तर मग ते धुवून ठेवले. आणि आंबे आहे म्हटलं तर आता आंबे संपत नाही तोपर्यंत आंबेच खायचे. तर इथं बघा माझ्याकडे 7 आंबे आहेत. त्याच्यानंतर 2च कापते, बाकीचे फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि त्याचा आमरस करणार आहे. तर आमरस आणि काय करणार आहे ते पुढे सांगते तुम्हाला. त्याच्या अगोदर हे कट करून घेते. आणि गुरुपुष्पामृतच्या दिवशी पण केलेलं, तर ते 2-3 दिवस मी फ्रीजमध्ये असं जास्त करून बनवून ठेवते की मला आवडतं आमरस. तर घरात कोणालाच खरं म्हणजे सांगते तुम्हाला, घरात कोणालाच आंबा आवडत नाही, मला एकटीलाच आवडतं. तर मी तिथं 6 आंब्याचे केलेले, जास्त घट्ट केलेलं तरी पण. तर 2-3 दिवस सकाळ संध्याकाळ खाल्लं. आता हे 2 आंब्याचंच करते, जास्त आंब्याचं करत नाही. तर हे 2 आंब्याचं म्हटलं तर सकाळ संध्याकाळ 2 टाईम होते. तर जास्त पण करायचं नाही, तर मग नाही खाल्लं ते काळं पडते जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तर. तर एक म्हणजे आज सकाळी केलं की उद्या सकाळपर्यंत ठीक आहे. तर परवा सकाळपर्यंत म्हटलं तर काळं होतंच ते. त्याच्यासाठी मग मी म्हटले आता 2च आंब्याचं करावं म्हटलं. आंबे असं बारीक कट करून घेते आणि मिक्सरमध्ये फिरवून घेते. हे बघा, आंब्यामध्ये दूध टाकत नाही, काही नाही टाकत, फक्त पाणी आणि साखर टाकूनच मिक्सरमध्ये फिरवून घेते. आणि जास्त पातळ नाही करत, घट्टसर बनवणार आहे. आणि इथं मिक्सर जार मोठ्या जारमध्येच बनवते. छोट्या जारमध्ये म्हटलं की मग उडून पडेल, मोठ्या जारमध्येच घेते आणि 2 भागात करते. म्हणजे एका भागात म्हटलं तर मग उडून पडते. तर हे बघा चवीपुरतं मी साखर टाकली आणि मिक्सरमध्ये असं घट्टसर वाटून घेते आणि ह्या टोपल्यामध्ये काढून घेते. हे बघा, आणि दुसरं पण असं वाटून घेते. आणि झालं.
आणि एकजीव करून घेते आणि त्याचं झाकण लावून ठेवते. आता हे बघा पीठ मळून घेते. पिठात ना मीठ टाकते आणि ओवा आणि बनवणार काय पुरी बनवते. तर ओवा टाकून पुरी बनवले एक नंबर क्रिस्पी आणि छान होतं. तुम्ही एकदा बघा. असं मी 2 का 3 वेळा बनवून बघितलं तर छान वाटलं, म्हणून म्हटलं आता पुरी बनवायचं आहे. तर आजचा बेद आहे फोडणीचा भात म्हणजे खिचडी भात आणि पुरी आणि आमरस हे बनवणार आहे त्याच्यासाठी. आणि आता कार्तिक खातो का नाही काय माहिती. आता कार्तिक कशावर खातो त्याच्या मूडवर आहे. तर कार्तिकला शक्यतो आमरस आवडत नाही, तर मला आवडतं. पुरी हाय म्हटलं तर कार्तिक मला असं वाटतं खाणार हे. तर इथं बघा मी पटापट पहिले पुऱ्या लाटून घेते आणि ह्यावेळी तेलात न लाटताना पिठात लाटणार आहे. पुरी आहे ना 2 टाईपमध्ये मी करते. एक ओवा टाकून करते आणि बिना ओव्याचं करते आणि दुसरी गोष्ट त्याच्यात आहे ना मी एक तेल लावून करते आणि नाहीतर मग पिठात करते, असं करते मी. तर मूडवर आहे, जसं मला लागतं तसं करते. तेलात पण पुऱ्या छान होतात तेल लावून, म्हणजे पीठ लावतो ना त्या जागी तेल लावायचं तरी छान होतं आणि पिठात पण छान होतात. तर असंच पटापट मी पुऱ्या लाटून घेते. पुऱ्या लाटून झाल्या की मग तळून घेते. तेल तर कडकडीत छान तापले आणि पटापट पुऱ्या तळून घेते आणि मस्त गरमागरम भात, लोणचं आणि पुरी आणि थंडगार आमरस. तर कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला तर असं वाटतं माझा उन्हाळा आहे ना खूप भारी जात आहे, कारण की माझं फेवरेट म्हणजे आंबा, बाकीचं काय नाही. फेवरेट म्हणजे खरंच मला खूप म्हणजे प्रमाणात रोज आंबे दिले ना मी रोज वैतागून न खाता ना रोजच्या रोज मी खाईल. आणि जेवणाबरोबर तर रोज असं तोंडी लावून खायला तर मला खूप आवडतं आहे. तर मला असं वाटतं माझा उन्हाळा तर खूप भारी जायला लागला आहे. मस्त खायला भेटते गरमागरम पुऱ्या आणि आमरस म्हणून. तुमचा उन्हाळा कसा जातो आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी तर माझ्या मम्मीकडं जाऊन आली. आता बघू अजून एकदा जायचं आहे. तर उन्हाळा तर मी एप्रिल महिन्यात तर जाऊन आली. तर रूम शिफ्टिंग केली तर मग त्याच्यानंतर मी जाऊन आली. मस्त 15-20 दिवस राहून आली आणि आता परत जायचं आहे. तर जायचं असलं तर मी कार्तिकच्या शाळा सुरू व्हायच्या अगोदर जाणार आहे. नक्की सांगणार तुम्हाला मी माझ्या मम्मीकडे जाताना. तर अजून एकदा जाऊन यायचं आहे. तर 15 दिवसाच्या अगोदर जाऊन येणार, म्हणजे शाळाला 15 दिवस असलं की मग जाऊन येणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि कसं वाटलं थाली नक्की सांगा.